शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर झाल्याशिवाय उपोषण थांबवणार नाही. बच्चू कडू. जात धर्म राजकीय पक्ष सर्व बाजूला ठेवून शेतकरी म्हणून एक झाले पाहिजे, तरच या राज्यातला बळीराजा जिवंत राहील, असं म्हणत प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसह अन्य 17 मागण्यांसाठी बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केलं आहे. सध्या कडू यांची प्रकृतीत बिघाड झाला असून शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर झाल्याशिवाय उपोषण थांबवणार नाही, असा पवित्रा कडू यांनी घेतला आहे. भेट घेतलेली आहे आणि लगेच पवार साहेबांना काय बोलून झालं, पवार साहेबांनी काय म्हटलं? पवार साहेबांनी आम्ही आमच्याकडून प्रयत्न करतो. कराळे साहेबांनी त्यांचा फोन जोडून दिला. त्यांनी सांगितलं का माझ्याकडून काय प्रयत्न करता येईल, आमच्या सदिच्छा सोबत आहे असं त्यांनी सांगितलं. आणि कलेक्टरांनी बावनकुळे सोबत बोलणं करून घेतलं. पालकमंत्री बावनकुळे म्हणत का आता कलेक्टर आले, तुम्ही उपोषण सोडवा, आम्ही बैठक लावू. मी त्यांना सांगितलं बावनकुळेंना तर बैठकीवर काही उपोषण सोडणार नाही, निर्णय घ्यावा लागेल आणि निर्णय घेतल्याशिवाय आम्ही ते काही हलणार नाही. पवार साहेब कोण येणार आहे, त्यांचा पाठिंबा कसा असणार आहे? मला वाटते रोहितजी पवार उद्या येणार आहे. त्यांचे एक माजी आमदार त्यांचा फोन आला. सलग 4 दिवस झाले तरी सरकारकडून कर्जमाफीसह अन्य मागण्या न झाल्यानं राज्यभरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. टॉवरवर चढून शोले आंदोलन, आमचे कपडे घ्या पण कर्जमाफी द्या आंदोलन, चूल बंद आंदोलन केलं जात आहे. सध्या राज्यभरातून बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय. भारतीय किसान युनियनचे राकेश टिकेत यांनी उपोषण स्थळ मोझरी येथे भेट देत कडू यांना आपला पाठिंबा दिला आहे. शरद पवार यांनीही फोन करून आपले समर्थन दिले आहे. तसेच आमदार रोहित पवार, संभाजीराजे छत्रपती, रविकांत तुपकर, निलेश लंके, राजू शेट्टी आदींनी बच्चू कडू यांच्या उपोषणाला पाठिंबा दिलाय. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील, ओबीसी नेते लक्ष्मण हाके, पॅन्थर सेनेचे दीपक केदार, भोई समाज यांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे.